चंद्रपूरमध्ये कोसळणाऱ्या या पावसाचा फटका महामार्गावरच्या वाहतुकीलाही बसलाय। चंद्रपूरमध्ये अंधारी नदीला पूर आल्यामुळे मागील 6 तासापासून चंद्रपूर गडचिरोली महामार्ग बंद असल्यामुळे 4 ते 5 किलोमीटरपर्यंत वाहनाच्या लांबच लांब रांगा लागल्यात। जिल्ह्यातील मागील 3 दिवसापासून मुसळधार पाऊस सुरू असल्यामुळे नदी नाले तुडुंब भरून वाहतात आणि त्याचा परिणाम महामार्गावरच्या वाहतुकीवर सुद्धा झालाय। चंद्रपूरमध्ये अंधारी नदीला पूर आलाय, त्यामुळे मागील 6 तासापासून चंद्रपूर गडचिरोली महामार्ग बंद झालेला आहे। 4 ते 5 किलोमीटर पर्यंत वाहनाच्या रांगा लागलेल्या आहेत। माझे सहकारी अभिषेक थेट चंद्रपूरवरून आपल्या सोबत जोडले गेलेत। अभिषेक, चंद्रपूरमध्ये नदीला मोठ्या प्रमाणात पूर आल्यामुळे महामार्गावरची वाहतूक खोळंबलेली आहे, काय एकूण सध्याची परिस्थिती आहे? जिल्ह्यात मागील 3 दिवसापासून सतत मुसळधार पाऊस सुरू आहे। त्यातच काल इराई नदीचे 7 दार ते काल उघडले होते। त्यानंतर अंधारी नदी जी आहे त्या अंधारी नदीला आज पूर आला। त्या पूर आल्यामुळे चंद्रपूर आणि गडचिरोली जाणारा जो मार्ग आहे ती चिचपल्ली जवळ ते पूर्ण रांगाच्या रांगा लागल्या आहेत। त्यातच जवळपास 5 ते 6 किलोमीटर पर्यंत चारचाकी वाहनाचं सगळं खूप मोठी रांग लागलेली आहे, चित्र आपल्याला बघायला मिळत आहे। आणि जवळपास सकाळी 6 ते 7 तासापासून तिथे सगळं ट्रॅफिक जाम झालेलं असल्याचं चित्र आहे। तृप्ती, अभिषेक, 4 ते 5 किलोमीटर पर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या आहेत। कोणकोणत्या ठिकाणी ट्रॅफिक जाम झालेला आहे? चंद्रपूरकडून गडचिरोलीकडे जाणारा हा जो मार्ग आहे या मार्गावरती अंधारी ही नदी आहे। त्या अंधारी नदीजवळ असलेलं चिचपल्ली गावापर्यंत अंधारी नदीपासून चिचपल्ली हे जे आहे ते 4 ते 5 किलोमीटर आहे। त्या चिचपल्ली गावापर्यंत ट्रकची खूप मोठी रांग लागलेली आहे आणि चंद्रपूरचा गडचिरोलीची सध्या संपर्क तुटलेला आहे। निश्चित अभिषेक, अपडेट्स घेत राहू। तुर्तास धन्यवाद संपूर्ण माहितीसाठी।